याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सातत्यानं त्यांच्यावर टीका होणारी म्हणजे ते हिरोसारखे दिसत नाहीत, त्यांची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, त्यांच्या डोक्यावरचे केस गळती होत आहे, अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड दिलेलं आहे। तरी त्यांनी कधी हार मानली नाही किंवा फिल्म इंडस्ट्रीमधून त्यांना थोडासा ब्रेक घेतला होता 2000 सालानंतर, पण त्यांचा पुन्हा कमबॅक असा झाला की तो कोणीही विचार करत नव्हतं की अक्षय खन्ना हा माणूस पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये येईल आणि असा जोरदार कमबॅक करेल। तर दृश्यम 2 चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी ते करून दाखवलं। अक्षय खन्ना हे आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहेत। अक्षय खन्ना नेहमी म्हणतात की मला एकटं राहणं आवडतं आणि त्यातच मी खुश आहे। तसेच अक्षय खन्ना कोणत्याही फिल्म पार्टीमध्ये नसतात। अशी ही अक्षय खन्नाविषयी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।